कणकवली तालुक्यासाठी एक महत्त्वाचे बातमीपत्र. कणकवली तालुक्याची शैक्षणिक आघाडीवर दमदार कामगिरी. कणकवली 5 जून 2025. शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये कणकवली तालुक्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपार आयडी APAR आयडी पूर्णत्वामध्ये तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर आधार नोंदणीत द्वितीय क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशाबद्दल माननीय गट शिक्षणाधिकारी कणकवली यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. याचबरोबर सन 2022-23च्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कणकवली पंचायत समितीने विभाग स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला असून हे यशही तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वाच्या सूचना आणि उपक्रम. शैक्षणिक वर्ष 2024-25च्या तयारीसाठी आणि भविष्यातील योजनांसाठी कणकवली गटशिक्षण कार्यालयाने अनेक महत्त्वाच्या सूचना आणि उपक्रम जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके आणि गुणवंतांचा सत्कार. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नियोजनाप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तके वितरित केली जातील. सन 2024-25 मध्ये इयत्ता 10वी आणि 12वीतील प्रथम 3 गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शाळांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये वेळेत पाठवणे आवश्यक आहे. शाळा पूर्वतयारी आणि पावसाळ्याची खबरदारी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा पूर्वतयारीचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शाळेच्या इमारतीचे किंवा धान्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय परिसरातील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या वेळीच तोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय परिसरातील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्या वेळीच तोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवसात मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेला भेटी देऊन इमारत आणि परिसराची पाहणी करण्याचे निर्देश आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसाचे नियोजन. शाळेच्या पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांच्या भेटी होणार असून सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून नवोदय मुलांचे स्वागत कार्यक्रम आयोजित करून फोटो आणि अहवाल पाठवावे. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी माननीय पालकमंत्री यांची कणकवली तालुक्यातील एका शाळेत भेट असेल. नियोजित शाळा लवकरच कळविण्यात येईल. इतर महत्त्वाचे उपक्रम आणि सूचना. सन 2025-26 पासून सर्व अधिकारी वर्गांना दत्तक शाळा देण्यात येणार आहेत. ज्या शाळांचे दुरुस्ती किंवा नवीन बांधकामाचे काम सुरू आहे त्यांनी प्रत्येक आठवड्यात अहवाल सादर करणे आवश्यक आहे. मोफत गणवेश आणि शूज पूर्वीप्रमाणे शाळेने खरेदी करून देयक BRC येथे सादर करावे. सध्या एका गणवेश आणि शूजसाठी निधी उपलब्ध आहे. गणवेश रेग्युलर असेल याबाबतचे परिपत्रक WhatsAppद्वारे देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः पूरस्थितीत मुख्याध्यापकांनी SMC मार्फत योग्य निर्णय घेऊन मुलांना पालकांशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय घ्यावा. शालेय आरोग्य तपासणी अख्ख्या शाळांची होणे आवश्यक आहे. तपासणीवेळी केंद्रप्रमुख यांना त्वरित कळवावे. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत 5 मे, 20 मे, 5 जून आणि 30 जूनच्या परिपत्रकाप्रमाणे नियोजित तारखेचा अहवाल सादर करावा. इको क्लब अंतर्गत एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत प्रत्येक मुलाने झाड लावले पाहिजे याचे नियोजन करून अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा. DPDC अंतर्गत प्राप्त साहित्याची नोंद डेड स्टॉक रजिस्टरवर करावी. संगणक शाळा, विज्ञान कक्ष, गणित कक्ष, लॉकर यांचे फोटो CRC ग्रुपवर पाठवावे. या शाळांना जिल्हास्तरीय अधिकारी भेट देतील. CCTV असलेल्या शाळांची नावे आणि कॅमेऱ्यांची संख्या कळवावी. कोणताही शिक्षक अनधिकृत रजेवर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अनधिकृत रजेवर राहिलेल्या शिक्षकांचा स्वतंत्र अहवाल दरमहा सादर करावा. वर्ग वाटप करताना मागील वर्षी असलेला वर्ग 5वी पर्यंत संबंधित उपशिक्षकांकडे राहील आणि 6 ते 8 साठीही हाच नियम लागू होईल. सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन पूर्ण करावे. CCE अंतर्गत कोणत्याही शाळेत ड श्रेणीतील विद्यार्थी आढळणार नाहीत. RTE ॲक्ट 2009 अन्वये संकलित चाचणीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला ड श्रेणी मिळाल्यास 15 दिवसांचे अतिरिक्त मार्गदर्शन देऊन त्याला किमान क श्रेणीत आणून प्रगतीपत्रक पालकांना द्यावे. जून महिन्यात याबाबत तपासणी होईल. CWSN विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. स्पर्धा परीक्षांसाठी जून महिन्यात प्रत्येक विद्यार्थ्यांची यादी तयार करावी. अभ्यासक्रम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून सराव परीक्षेचे नियोजन करावे. यासाठी अधिक तास नियोजन करावे लागेल आणि मुख्याध्यापकांच्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचे नियोजन वेळेनुसार करून ठेवावे.
या सर्व सूचनांचे पालन करून कणकवली तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती